हॅलो फ्रेंड्स, आपण प्रिव्हियस लेक्चरला चॅप्टर नंबर 2 ज्याचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याला सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण डोबेरायनर ट्राइड्स पाहिला होता। तर डोबेरायनरनी आपल्याला असं सांगितलं होतं, डोबेरायनर्स अरेंज्ड 3 एलिमेंट्स ऑफ 1 ट्राइड्स, 3 एलिमेंट्सचा एक ट्राइड्स तयार केला होता आणि त्या तिन्ही एलिमेंट्सची प्रॉपर्टी ही सिमिलर असली पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी त्या तिन्ही एलिमेंट्सला असं अरेंज केलं होतं की त्यांचा ॲटॉमिक मास हा इन्क्रीजिंग ऑर्डरने असला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंट्सचा अर्थमॅटिक मीन म्हणजे मिडल एलिमेंट्सची मास नंबर येतो असं आपल्याला डोबेरायनरनी सांगितलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी 2 ते 3च ट्राइड्स तयार करू शकले होते। त्यांनी जेव्हा हे क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला फक्त ओन्ली 30 एलिमेंट्स नोन होते आणि त्याच्यानंतर न्यूलँड्सच्या वेळी आपल्याकडे 56 एलिमेंट्स नोन होते। ते एक म्युझिशियन असल्यामुळे त्यांनी आपल्याला ऑक्टेट म्हणजे 8 सुरांमध्ये एलिमेंट्सची अरेंजमेंट केली होती। त्यांनी देखील एलिमेंट्सची अरेंजमेंट ही इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केली होती आणि त्यांचा हा रूल कॅल्शियम अप टू कॅल्शियमपर्यंत फॉलो झाला। त्यानंतर हेवी एलिमेंट्स आल्यामुळे त्यांचा हा रूल ते तिथे हे झाले। त्याच्यानंतर आले मेंडेलिव्ह्ज डिमेट्री मेंडेलिव्ह्ज यांनी हा पिरियडिक टेबल 1869 ते 1872 मध्ये तयार केला। त्यांनी काय केलं, पिरियडिक टेबल इज अ चार्ट ऑफ elements prepared in a such way that elements having similar property occurs in same vertical column। त्यांनी असं सांगितलं त्या एलिमेंट्सची properties of elements are directly proportional to atomic mass। म्हणजे आपल्याला डोबेरायनरनं पण असं सांगितलं होतं की त्यांची प्रॉपर्टी ॲटॉमिक मासवर डिपेंड असते। त्याच्यानंतर आपल्याला न्यूलँड्सने देखील असं सांगितलं होतं एलिमेंट्सची प्रॉपर्टी ही ॲटॉमिक मासवर डिपेंड असते आणि मेंडेलिव्ह्जनी पण सांगितलं की एलिमेंट्सची प्रॉपर्टी ही ॲटॉमिक मासवर डिपेंड असते। त्यांनी आपल्याला असं सांगितलं की त्यांनी त्यांच्या क्लासिफिकेशनमध्ये असं केलं की सिमिलर प्रॉपर्टीचे एलिमेंट्स एका व्हर्टिकल कॉलममध्ये अरेंज केले आणि त्याला नाव दिलं ग्रुप्स। आणि जे असे ग्रुप्स त्यांनी तयार केले आणि त्यांनी हॉरिझॉन्टल कॉलमला पिरियड्स असं नाव दिलं। तर ग्रुप्स म्हणजे काय, ग्रुप्स म्हणजे त्या ग्रुप्समधल्या सर्व एलिमेंट्सची प्रॉपर्टी ही सिमिलर असते, पण पिरियड्स म्हणजे या एलिमेंट्सची आणि दुसऱ्या ग्रुप्समधल्या एलिमेंट्सची प्रॉपर्टी ही ॲज लाईक कन्वर्टेड इनटू वन एलिमेंट टू अनदर एलिमेंट, म्हणजे पहिल्या एलिमेंट्सची प्रॉपर्टी दुसऱ्या एलिमेंटमध्ये कन्वर्ट होताना दिसते पण ती सिमिलर नसते, त्याला आपण पिरियड्स म्हणतो। आणि ज्यांची प्रॉपर्टी सिमिलर आहे त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो। हे आपल्याला मेंडेलिव्ह्जनी सांगितलं। त्याच्यानंतर त्यांनी एक लॉ तयार केला आणि त्याचं नाव दिलं मेंडेलिव्ह्ज पिरियडिक लॉ। मेंडेलिव्ह्जनी ज्यावेळी एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं त्यावेळी आपल्याला 63 एलिमेंट्स नोन होते आणि त्यांनी त्या 63 नोन एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं। त्यांनी काय केलं, 63 कार्ड्स घेतले आणि त्या कार्ड्सवर सपोज हे एक कार्ड आहे, या कार्डवर त्या एलिमेंट्सची म्हणजे एक एलिमेंट्स घेतला, त्या एलिमेंट्सची सर्व प्रॉपर्टी लिहिली आणि ते कार्ड्स एका भिंतीला चिटकवलं। असे त्यांनी 63 कार्ड्स घेतले आणि 63 एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी 63 कागदावर लिहून त्यांनी ते कागद एका भिंतीवर अरेंज केले आणि त्यानंतर त्यांनी ऑक्सिजनला पाहिलं आणि असा विचार केला की ऑक्सिजन सर्व एलिमेंट्ससोबत रिॲक्ट होत आहे। तर त्यांनी ऑक्सिजनच्या ऑक्साईडच्या बेसिसवर
इलेमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं. त्यांनी काय केलं बघा, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे इलेमेंट्सची प्रॉपर्टी ही त्यांच्या ॲटॉमिक मासवर डिपेंड असते. त्यांनी देखील इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास हाच रूल फॉलो केला, पण त्यांनी ऑक्साईडसोबत त्यांची रिॲक्शन करून प्रॉपर्टी सेपरेट केल्या. आता त्यांनी काय केलं, R2O, R म्हणजे या ग्रुपमधले इलेमेंट्स, जसं की हायड्रोजन R2 आहे, मग एका हायड्रोजनसाठी एक R, मग आपल्याला R2 दिले म्हणजेच H2 आणि O ही प्रॉपर्टी. त्याच्यानंतर लिथियम Li2O. अशा प्रकारे त्यांनी ऑक्साईड्सची रिॲक्शन करून हा टेबल तयार केला. तुम्ही बघू शकता फर्स्ट ग्रुपमध्ये त्यांनी R2O म्हणजे जे इलेमेंट्स R2O ही प्रॉपर्टी देत आहेत त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं. जे सेकंड ग्रुपमध्ये RO जसं की BeO, MgO अशी प्रॉपर्टी देणाऱ्या इलेमेंट्सला दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकलं. तिसऱ्या ग्रुप्समध्ये R2O3, B2O3, Al2O3, R2O3 या ऑक्साईडची प्रॉपर्टी देणाऱ्या इलेमेंट्सला तिसऱ्या ग्रुपमध्ये टाकलं. त्याच प्रकारे चौथा ग्रुप म्हणजे पाचव्या ग्रुपमध्ये R2O5 जसं की N2O5, P2O5. सहाव्या ग्रुपसाठी RO3, सातव्या ग्रुपसाठी R2O7 आणि आठव्या ग्रुपसाठी RO4. तर त्यांनी 7 ग्रुप तयार केले आणि 8 पिरियड्स तयार केले. मी इथे 8 पिरियड्स लिहिलेले नाही आहेत, पण त्यांनी 8 पिरियड्स तयार केले आणि 7 ग्रुप तयार केले आणि त्यांची प्रॉपर्टी ही त्यांच्या ऑक्साईडच्या बेसिसवर त्यांनी ठरवली. तर मेंडेलिव्हचे काही मेरिट्स आहेत. पहिला म्हणजे ग्रुपिंग ऑफ इलेमेंट. तर त्यांनी ऑल नॉन 63 जे 63 इलेमेंट्स आपल्याला नोन होते त्यांची ग्रुपिंग तयार केली. आणि सिमिलर इलेमेंट्सच्या सिमिलर प्रॉपर्टीच्या इलेमेंट्सला एका ग्रुपमध्ये टाकलं. याच्यापेक्षा थोडे डिसिमिलर आहेत त्या इलेमेंट्सला या ग्रुपमध्ये टाकलं. त्याच्यापेक्षा आणखी डिसिमिलर असलेल्या इलेमेंट्सला या ग्रुपमध्ये टाकलं. म्हणजे 63 हा त्यांचा एक मेरिट्स आहेत. जे 63 इलेमेंट्स आपल्याला माहीत होते त्या 63 इलेमेंट्सला त्यांनी 63 ही इलेमेंट्सची त्यांनी ग्रुपिंग तयार केली. दुसरा म्हणजे गॅप्स. काही इलेमेंट्समध्ये त्यांनी गॅप सोडला. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की नंतर चलून जर काही इलेमेंट डिस्कवर झाले तर बाकीच्या इलेमेंट्सला डिस्टर्ब न करता आपण त्याच्यात ज्या जागी गॅप सोडलाय त्या जागी इलेमेंट्स ॲड करू शकतो. म्हणून त्यांनी तिथे गॅप सोडला. तिसरा म्हणजे त्या गॅप सोडलेल्या इलेमेंट्सची त्यांनी प्रॉपर्टी प्रेडिक्ट केली. जसं की सपोज ॲल्युमिनियम आहे आणि ॲल्युमिनियमच्या खाली त्यांनी एक गॅप सोडलाय. तर त्यांनी त्या गॅपला एक्का ॲल्युमिनियम असं नाव दिलं. एक्का हा वर्ड संस्कृत आहे. त्यांचे फ्रेंड्स संस्कृत होते आणि ते त्यांच्यासोबत राहत होते, त्यामुळे त्यांनी एक्का हा संस्कृत वर्ड इथे यूज केला आणि त्या इलेमेंट्सचं नाव एक्का ॲल्युमिनियम असं दिलं. आणि त्यांनी त्याची समथिंग ॲटॉमिक मास, केमिकल, फिजिकल अशा काही प्रॉपर्टी प्रेडिक्ट केल्या आणि त्यानंतर चलून आपल्याला गॅलियममध्ये सापडल्या. म्हणून ॲल्युमिनियमच्या खाली आपण गॅलियमला ठेवण्यात आलं. तशाच प्रकारे त्यांनी सिलिकॉनची प्रॉपर्टी देखील प्रेडिक्ट केली आणि त्याला देखील नाव दिलं एक्का सिलिकॉन. त्यांनी त्याला नाव दिलं एक्का सिलिकॉन. आणि त्या एक्का सिलिकॉनची जी प्रॉपर्टी त्यांनी प्रेडिक्ट केली होती ती आपल्याला जर्मेनियममध्ये आढळून आली. त्याच्यानंतर करेक्शन ऑफ ॲटॉमिक मास. तर काही ॲटॉमिक मासमध्ये करेक्शन केलं. जसं की त्यांनी प्रॉपर्टी जी ऑक्साईडसोबत प्रॉपर्टी होती
त्या बेसिसवर त्यांनी पिरियडिक टेबल तयार केला, एक टेबल तयार केला, त्याला पिरियडिक नाव दिलं. पिरियडिक म्हणजे काहीतरी वेळाने, म्हणजे सम इंटरवल्स टाइम रिपीटेड द प्रॉपर्टी, काही वेळाने एखादी प्रॉपर्टी रिपीट होते त्याला पिरियडिसिटी असं म्हणतात. तर सपोज हा एक RO ऑक्साईड्स घेतलाय, त्या ऑक्साईडच्या बेसिसवर त्यांनी त्यांचं क्लासिफिकेशन केलं आणि त्याच्यात त्यांनी ॲटॉमिक मासची ऑर्डर ही इन्क्रीजिंग ठेवली. पण त्यांना असं आढळून आलं की काही इलेमेंट्सचे ॲटॉमिक मास हे जास्त होते, कमी होते, पण प्रॉपर्टीनुसार त्यांनी त्यांचे ॲटॉमिक मासचं करेक्शन केलं. हे झाले त्यांचे मेरिट्स. त्यानंतर आपण लगेच पाहू डिमेरिट्स. Mendeleev's classification is a very important point of classification of elements, but some demerits. फर्स्ट इज ग्रुपिंग ऑफ डिसिमिलर एलिमेंट्स. डिसिमिलर त्यांनी काय केलं, डिसिमिलर एलिमेंट्सची ग्रुपिंग केली, जसं की सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम हे सिमिलर एलिमेंट्स आहेत, पण त्यांची सिल्वर, गोल्ड ह्या डिसिमिलर एलिमेंट्स सोबत ग्रुपिंग तयार केली. हे त्यांचं एक डिमेरिट्स ठरलं. त्याच्यानंतर दुसरं सेपरेशन ऑफ सिमिलर एलिमेंट्स. तर प्लॅटिनम आणि गोल्ड सारख्या सिमिलर एलिमेंट्सला त्यांनी सेपरेट केलं. तिसरं डिमेरिट्स म्हणजे आयसोटोप्स. त्यावेळी आयसोटोप्सची डिस्कवरी झाली नव्हती, जसं की हायड्रोजनचा आयसोटोप्स हा ड्यूटेरियम आणि ड्यूटेरियम. तर या आयसोटोप्सची डिस्कवरी झाली नव्हती, त्यामुळे त्यांच्या बेसिक कन्सेप्टनुसार मास नंबरला ही सेपरेट जागा भेटली पाहिजे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. या बेसिसनुसार त्यांनी इलेमेंट्सची अरेंजमेंट केली होती. पण जेव्हा आयसोटोप्सची डिस्कवरी झाली त्यांच्या कन्सेप्टमध्ये हा पॉईंट बसत नव्हता. तर त्याच्यानंतर ॲनोमलस पेअर म्हणजे जसं की कोबाल्टचा ॲटॉमिक वेट हे निकेलपेक्षा जास्त आहे, तरी त्यांनी त्यांचा बेसिक फंडा विसरून दुसऱ्या साईडला जाऊ लागले. नंतर त्यांचं म्हणणं असं होतं की सिमिलर प्रॉपर्टीचे इलेमेंट साईडला काढायचे, मग ॲटॉमिक वेटला पाहायचं नाही. त्यामुळे हे एक त्यांचं डिमेरिट्स ठरण्यात आलं. आणि लास्ट म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन. तर हायड्रोजनला पोझिशन काय द्यायची, कारण हायड्रोजनला त्यांनी नॉन मेटल म्हणू लागले. त्यानुसार त्यांचा हायड्रोजन इकडे यायला पाहिजे होता, पण त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो फर्स्ट ग्रुपमध्ये त्यांच्या रूलप्रमाणे येत होतात. तर त्यांचा हा एक डिमेरिट्स ठरला. तर हे होतं मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ आणि त्यांचं क्लासिफिकेशन. तर हे त्यांचे काही डिमेरिट्स ठरले, पण तरीही आज देखील जे रिसर्च फील्डमध्ये जातात ते सगळे स्टुडंट्स मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ या बेसिसच्याच आधारे इलेमेंट्सचा अभ्यास करतात. पण नंतर मॉडर्न पिरियडिक लॉ आला आणि तो कोणी डिस्कवर केला हे आपण नेक्स्ट व्हिडिओत पाहू.